कोर्टाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। आम्ही 3 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती। त्याच्यामध्ये काही सायबर फॉरेन्सिक डेटा हा रिट्रीव्ह झालेला नाही आहे अजून। कारण याचा असं रिझन आहे की किरण गोसावी हा अजून सुद्धा इन्व्हेस्टिगेशनला कोऑपरेट करत नाहीये। तर त्याचे ज्यांनी वापरलेले सोशल मीडिया अकाउंट्स होते त्याचे यूजर आयडी आणि पासवर्ड हे आधी डिलीट केलेले आहेत। तर डिलीट केलेले असल्यामुळे तो डेटा रिट्रीव्ह होणं आणि त्या रिट्रीव्ह व्हायला थोडासा वेळ लागतोय। तसं सायबर फॉरेन्सिकचा आत्ता अपडेट अशी आहे की त्याच्यामध्ये 90% काही पूर्ण प्रोग्रेस आहे, फक्त रिकव्हरी ऑफ अमाऊंट, नॉट एंटायर डेटा। त्याच्यामध्ये डेटा हा पूर्णपणे रिट्रीव्ह झालेला नसल्यामुळे 1 दिवसाची पीसी आज मेहरबान कोर्टाने दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी आधार कार्डच्या संदर्भात देखील खोटे तयार केलेले आहेत आणि आतापर्यंत किती रक्कम त्यांनी वसूल झाली आहे? आधार कार्डच्या मिसअप्रोप्रिएशन आणि इनपर्सोनेशन जे केलेल्या बाबतीतला एक नवीन फॅक्ट समोर आलेली आहे। सचिन पाटील नावाची जी व्यक्ती, ती बाकीच्या इतर केसमध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे। तर त्याचा फेक आयडी हा क्रिएट करून तो आधार कार्डवर वापरून स्वतःचा फोटो, हे किरण गोसावीने स्वतःचा फोटो वापरलेला आहे। तो फोटो वापरल्यामुळे त्याच्यामध्ये त्याची आयडेंटिटी लपवत काही दिवस तो लपून राहिला होता। ह्याही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून सुद्धा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामध्ये किरण, एक कुसुम गायकवाड नावाची एक महिला आहे, तिचाही त्या गोष्टीमध्ये तितका सहभाग आहे। त्याच्या संदर्भातलं पण इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे। म्हणून 1 दिवसाची पोलीस कस्टडी ही आज मिळालेली आहे। किरण गोसावीकडून काय मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी? आतापर्यंत 1 लाख रुपये त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि रिमेनिंग अमाऊंट आहे ती अजून अद्याप अजून हस्तगत झालेली नाहीये। इलेक्ट्रिक डिव्हाइस देखील आहेत, काय आहे ते? त्याच्यामध्ये 2 फोन आहेत आणि त्या 2 फोनमध्ये बाकीचा त्यांनी जो वापरलेला सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, पण त्याच्या अगोदर त्याला अरेस्ट होण्याच्या अगोदर त्यांनी काही डेटा हा डिलीट केला होता। तो डिलीट केलेला डेटा आता आम्हाला रिट्रीव्ह करणं गरजेचं आहे। त्यासाठी एक सायबर फॉरेन्सिक आणि सायबर एक्सपर्ट यांची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे। पण तो डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी काही वेळ लागतो, तो अजून अद्यापपर्यंत रिट्रीव्ह झालेला नाहीये। लॅपटॉप असं काही आपण जप्त केलं? लॅपटॉप अद्यापपर्यंत काही जप्त केलेलं नाहीये, पण त्याच्यामध्ये 2 डिव्हायसेसमध्ये त्याचे मोबाईल फोन आहेत। ते स्मार्टफोनमध्ये सोशल मीडिया अकाउंट्स आणि ईमेल, हे यूजर आयडी आणि पासवर्ड हे पूर्णपणे त्यांनी डिलीट केलं असल्यामुळे ते अद्यापपर्यंत रिट्रीव्ह झालेलं नाहीये। मुंबई पोलिसांनी त्याची कस्टडी मागितली, म्हणजे पालघर पोलीस संपर्कात आहेत? कदाचित असं होऊ शकतं की उद्याची पोलीस कस्टडी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या एक्स्टॉर्शनच्या केसमध्ये जे नाव आलेलं आहे, कदाचित तिथेही पीसी हे मागू शकतात। आणि पालघर पोलिसांचा राहिला प्रश्न, तर पालघर पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठलीही पोलीस कस्टडी त्यासाठी मागितलेली नाहीये। उद्या मुंबई पोलीस इथे येणार त्याच्या हँडओव्हर? ती शक्यता थोडीशी कमी वाटते, कारण पोलीस हे त्याची पोलीस कस्टडी मुंबईमध्ये मागण्याची शक्यता आहे। हँडओव्हर उद्या होऊ शकेल का त्याचं मुंबई पोलीस? उद्या तरी इथे त्यांना उद्याचा दिवस आहे, उद्याच्या दिवसानंतर कदाचित मुंबई पोलीस ही त्याची कस्टडी मागू शकतात। आपल्या कोर्टात मागतील का मुंबईला? मुंबईलाच।